नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अधिराज थांब असा आवाज देत नित्या त्याच्या मागे जात असते. त्याच वेळेला अधिराज म्हणतो की तुम्हाला किती वेळा मी सांगितलं, मला काही माहिती नाही आहे हे सगळं काय घडलं ते, आणि मला तुमच्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं देता येत नाही, माझ्याकडे उत्तरच नाही आहेत. त्यावेळेला नित्या म्हणते की तू काळजी करू नकोस, आपण दोघेही मिळून या प्रश्नांची उत्तरे शोधूया. आता अधिराज आणि नित्या एके ठिकाणी बसतात आणि त्याच वेळेला अधिराज म्हणतो की मी शपथ घेऊन सांगायलोय, मी त्या कड्यावर तिथे तुम्हाला का घेऊन गेलो आणि तिथे तुम्हाला का असं केलं ते मला खरंच काही माहिती नाही. मला खरंच कळत नाही हे सगळं कसं घडलंय, आणि मला आठवत देखील नाही आहे की मी तिथे कसा पोचलो आणि तुम्हाला मी तिथे कसा घेऊन गेलो. त्याच वेळेला मग नित्य म्हणते की तुला काही आठवत नाही, पण मग जरा तू आठवण्याचा प्रयत्न कर ना, की तुला कोणी बोलवून घेतलं होतं का कुठे, किंवा तुला फोनवर कोणी असं सांगितलं होतं का काय करायला, ते आठवण्याचा प्रयत्न कर. तेव्हा तो म्हणतो की नाही, मला काही आठवत नाही आहे, मला फक्त इतकंच कळतं आहे की मी हे कसा कसा वागलो ना, मला नाही कळलं, माझा स्वतःवरच असा कसा ताबा राहिला नाही, असं का घडलं असेल. त्यावेळेला ती म्हणते की पण मग तू मला तिथे कड्यावर नेऊन ढकलून देत होतास आणि त्यानंतर तू क्षणात माझा पुन्हा हात धरलास, हे सगळं काय झालं. नाही म्हणजे एका क्षणाला ढकललं आणि नंतर दुसऱ्या क्षणालाच हात पकडलात, तुला तिथे काही दिसलं का, किंवा तिथे तू स्वतःला दिसलास का. तेव्हा तो म्हणतो की हो, तुम्ही बरोबर बोलताय, मी तिथे स्वतःला दिसलो, मी होतो तो, आणि मीच होतो तो, आणि तुम्ही बी होता त्यात, तुम्ही बी दिसलात मला, आपण दोघंजणही होतो. हे असं का घडतंय ना, मला खरंच काही कळत नाही आहे, हे असं अचानक सगळं का होतं माझ्या बाबतीत, माझा स्वतःवरच कसा ताबा नाही राहिला यावेळेला, मी स्वतः कसा तिथे पोचलो माझं मलाच कळत नाही, आणि या सगळ्याचा खूप त्रास होतोय मला, आणि हे काय घडतंय माझ्या समजण्यापलीकडचं आहे. तेव्हा मग नित्या म्हणते की हो, अशा गोष्टी काही असतात जे आपल्या समजण्याच्या पलीकडच्या असतात, आपल्याला त्याची उत्तरं सापडत नसतात, पण आपण ते इग्नोर करू शकत नाही. त्यावेळेला मग आता अधिराज म्हणतो की हो, त्याचाच तर जास्त त्रास होतोय मला, हे कसं सहन करू मला खरंच काही कळत नाही आहे, खूप त्रास होतो या सगळ्याचा मला. तेव्हा मग नित्या म्हणते की अधिराज, मला माहिती आहे की हे सगळा तुझा त्रास आहे, आणि हा त्रास सगळा फक्त माझ्यामुळे होतोय, मी तुझ्या आयुष्यात आल्यापासून हे सगळं सुरू झालं आहे. तसंही तुम्हाला म्हणाला होतासच की जेव्हापासून मी तुमच्या आयुष्यात आलो तेव्हापासून सगळं चुकायला लागलं, जेव्हा मी नव्हते तेव्हा तुझं आयुष्य साधं सोपं आणि सरळ होतं, पण मी त्या आयुष्यात आल्यापासून तुझ्या आयुष्यात असे प्रॉब्लेम आलेत, म्हणून मला असं वाटतंय की मीच या सगळ्याला कारणीभूत आहे. आणि जर हे सगळं तुझ्या आयुष्यातून निघून गेलं, मीच तुझ्या आयुष्यातून निघून गेले, तर सगळे तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि तुझ्या आयुष्यात काहीच प्रॉब्लेम राहणार नाहीत. आणि असं म्हटल्यावर आता अधिराज हा गप्प होतो, आणि अधिराजला या सगळ्याचं खूपच टेन्शन आलेलं असतं. नंतर आता नित्या म्हणते की मी निघून जाते तुझ्या आयुष्यातून, तेच तुझ्यासाठी योग्य राहील, असं म्हणून ती आता तिथून निघून जात असते, आणि अधिराज तिला आवाज देखील देत नाही, तो तसाच तिथे बसून असतो. नंतर आता आश्रय हा डोळे बंद करून काय घडलंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो, आणि तो पटकन डोळे उघडतो आणि म्हणतो की झालं, विश्वासघात, आपला पुन्हा प्लॅन फसला, पुन्हा एकदा त्या अधिराजने नित्याला वाचवलं, पुन्हा एकदा त्याने तिला जीवनदान दिलं. हे ऐकल्यावर शालिनी भडकते. शालिनी म्हणते की अरे सारखं सारखं तेच तेच काय बोलतोस, टेप रेकॉर्डर लावल्यासारखं, अरे मला जे समजलंय ते पुन्हा पुन्हा का सांगतोय, आता या सोमाने येऊन सांगितलं ना की त्या नित्याला अधिराजने वाचवलं, मग आता पुन्हा पुन्हा तीच तीच गोष्ट काय आहे, वेगळं काहीतरी सांग ना. आणि आता काय कळतं ना, कळतच नाही मला, या सगळ्या अशा गोष्टी काय घडतात. अरे त्या दिवशी पण तसंच झालं, तो अधिराज त्या नित्याला विहिरीत ढकलण्यापासून वाचवत होता. अरे एक सेकंद जरी उशीर झाला असताना तरीही ती नित्या विहिरीत पडणार होती, तिचा जीव जाणार होता, पण नाही, हा अधिराज वेळेवर जाऊन तिथे पोचला, आणि आता इथे तो नित्याला ढकलून पण देणार होता, त्याने तिला ढकलून पण दिलं होतं, पण नेमकं 2 सेकंदात असं काय घडलं, जेव्हा परत त्याने तिचा हात धरला आणि परत तिला पुढे ओढलं, खरंच काही कळत नाही, तिचा जीव जाता जाता राहतोय. तेव्हा आता लगेच पुढे तो म्हणतो की मला वाटतंय हे खूप काहीतरी खोल प्रकरण आहे, मला या सगळ्याचा ग्रहताऱ्यांचा व्यवस्थित असा अभ्यास केला पाहिजे. शालिनी म्हणते की अरे हो, कर मग आता अभ्यास, कर काय ते, आणि लवकरात लवकर या सगळ्याचा शोध लाव, तोपर्यंत या अधिराज आणि नित्याचा घटस्फोट होणार आहे, ते एकमेकांपासून वेगळे होणार आहेत, याचं तरी मी समाधान मानते. त्यानंतर नित्या आता चालत असते, तिच्या मागोमाग लवली आणि अम्मा येतात. लवली म्हणतो की नित्या मॅडम, अहो असं करू नका, तुम्ही आम्हाला सोडून का चाललेले आहात, तुम्ही आम्हाला पोरकं करून जाताय. नित्या म्हणते की नाही, मी जाते, मी आता हे गावं सोडून जाते, या आमगावातली सगळी नाती आता मी मागे टाकून निघून चाललेली आहे. आणि लवली म्हणतो की तुम्ही असं कराल का, हे घर हे शहर सोडून जाल का तुम्ही, नका जाऊ, अहो तुम्हाला मी परका नाही आहे, मी तुमचा भाऊ आहे ना, मग या भावाच्या छोट्याशा गरीब खोपट्यात तुम्ही राहू शकता नक्कीच. तेव्हा ती म्हणते की नाही,
लवली, तू तर माझा भाऊ आहेस. तुझं आणि माझं नातं कधीच न संपण्यासारखं आहे रे. पण काय करू? मला हे आमगाव नाही, तरी आमगावातली सगळी नाती तोडून जावं लागतंय. मला इथे थांबून नाही चालणार. आता हे नाही होऊ शकणार. जयदीप हा गौरीपर्यंत कधीच नाही पोहोचू शकत आहे. तेव्हा अम्मा म्हणते, की "अगं गौरी शांत हो. गौरी माझी कधीही हार मानू शकत नाही. माझी गौरी लढणारी आहे. ती कधीच नाही हार मानणार." तेव्हा नित्या म्हणते, की "नाही अम्मा, नाही. आता मी नाही लढू शकत. खूप झालं. माझा जयदीप माझ्यापर्यंत नाही येऊ शकत. माझ्या सगळ्या आता ज्या काही प्रार्थना आहेत त्या संपलेल्या आहेत आणि सगळे जे होप्स होते ते देखील संपले आहेत. आता ही शालिनीबरोबर गौरी नाही लढू शकत. शालिनीने पुन्हा एकदा गौरीला हरवलं आहे आणि पुन्हा एकदा गौरी हरली." तेव्हा लवली म्हणतो, की "नाही, तुम्ही असं बोलू नका. तुम्ही कधी हरू शकत नाही. आपण एक टीम आहोत ना. आपण सगळे मिळून लढू. आपण या सगळ्याच्या विरोधात बरोबर मार्ग काढू. तुम्ही अशा हरू नका. तुम्हाला असं हरूच चालणार नाही." तेव्हा नित्या म्हणते, की "नाही, उगीचच नको. ते मला आता कंटाळा आलेला आहे. अर्थ, अनर्थ मला खरंच खूप त्रास होतो या सगळ्याचा. आता फक्त मला इतकंच हवं आहे, की अधिराज आणि त्याची फॅमिली ही सुखाने राहिली पाहिजे. माझ्यामुळे त्याच्या फॅमिलीवर काहीही संकट यायला नको. इतकंच मला वाटतं बस, बाकी काही नाही." लवली म्हणतो, की "पण नित्या मॅडम, तुम्ही अशा कशा जाऊ शकता जयदीपशिवाय?" तेव्हा ती म्हणते, की "हो, आता जयदीपशिवायच आयुष्य जगायला शिकलं पाहिजे मला. आता मी स्वतःला समजवलंय, की जयदीप पुन्हा कधीही माझ्यापर्यंत येऊ शकणार नाही. जयदीप हा गौरीला आठवू शकणार नाही. हे सत्य आता मी पचवलंय. त्याच्यामुळे आता मला काहीच वाटणार नाही. मला आता या वाटेवर चालायचे नाही. मला आता इथून निघून गेले पाहिजे." लवली म्हणतो, की "नाही, नित्या मॅडम नाही. मी असं तुम्हाला जाऊ द्यायचो नाही." लवली तिची वाट अडवतो तेव्हा नित्या म्हणते, की "लवली, प्लीज माझी वाट सोड. तुला माझी शपथ आहे." त्याच वेळेला लवली पटकन हात बाजूला घेतो आणि नित्या ही पुढे रडत रडत निघालेली असते. अम्मा आणि लवली यांना खूपच वाईट वाटतं. लवलीला खूप वाईट वाटतं. अम्मा त्याचं सांत्वन करत असते आणि म्हणते, की "शांत हो बाळा, शांत हो." आणि नंतर आता इथे घरी तात्या बसलेले असतात. त्यांना सावरी चहा देते, मात्र तात्या चहा पित नाहीत. चहाचा कप तसाच असतो. तेव्हा सावरी म्हणते, की "तात्या, हे काय? तुम्हाला कधीपासून चहा दिला? तुम्ही अजून चहा घेतलेला नाही." तेव्हा मग ते म्हणतात, की "काय करू मी? मला खरंच कळत नाही आहे. आतून ना असं काहीतरी तुटल्यासारखं वाटतंय. असं वाटतंय, की घरातलं खूप मोठी व्यक्ती काहीतरी बाजूला निघून गेली. आतून असं मन कसं तुटतं तसं वाटायला लागलंय बघ." सावरी म्हणते, की "हो तात्या, माझं पण तसंच झालंय. मला वाटलं होतं, की नित्या मॅडम घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करणार नाहीत, पण त्यांनी केल्या आणि त्या घर सोडून देखील गेल्या." तितक्यात पाहुणी येते आणि पाहुणी म्हणते, की "वा, खरंच खूप मस्त वाटायला आता. आई, तुम्ही चहा पिऊन घ्या." आणि हो, मला तर असं वाटतंय ना, की घरातलं खूप मोठं घाण बाजूला गेली. आता आपलं घर कसं स्वच्छ साफ झाल्यासारखं झालंय. ती या घरातून निघून तर गेली, तिला हकलली तर होती राजने, पण तिथं बाहेर तंबू ठोकून होती. तो तंबू पण आता मी उचलून फेकून दिला आहे. आता आपल्या घराला कोणाचीच काही काली सावळी पडणार नाही. आपलं घर आता एकदम मस्त राहील, सुखी समाधानी जसं पहिले होतं, असं ती बोलून दाखवत असते. त्याच वेळेला सगळेजण आता तिच्याकडे बघत असतात. कोणीही तिच्या बोलण्यावर काही रिॲक्शन देत नाही. तात्या चिडून तिथून निघून जातात. सावरी पण जाते. त्याच वेळेला आता पाहुणे म्हणते, की "काय झालं या सगळ्यांना? असे का करत आहेत ते?" तेव्हा मग आता लगेच विमल म्हणते, की "हे बघ, मला सांग, तू हे सगळं काय करतेस? अगं, तुझा जर आनंद कशात आहे ना, तर तो मानण्यात शिक. दुसऱ्यांच्या आनंदावर असा तुला आनंद मिळू शकत नाही. तुला जर सुखी राहायचं असेल, तर ते तुझ्या मनाला विचार, की तुला सुखी कसं राहायचंय. आणि दुसऱ्यांच्या दुःखावरती हसून आपल्याला कधीही सुख मिळत नसतं, ही गोष्ट तू चांगलीच लक्षात ठेव पाहुणे." असं पाहुणेला आता आई म्हणत असते आणि हे ऐकून आता तिचे डोळे उघडतात आणि तरीही ती काही कळून न कळण्यासारखीच वागत असते आणि विमल तिला चांगल्यापैकी उत्तर देऊन तिथून निघून जात असते. आणि त्याच वेळेला मग पाहुणे म्हणते, की "तुम्हाला पण काम असेल ना, तुम्हालाही निघायचं असेल ना?" असं ती बोलून दाखवते. तेव्हा ती म्हणते, की "काम तर आहेच, मला घरी आहे, पण तुझं जे योग्य काय आहे ते समजून वाग, बाकी काहीही बोलू नको." असं लगेच आता तिला बोलल्याबरोबर पाहुणीचं तोंड बंद होऊन जातं आणि काय बोलावे तिला पुढे काहीच सुचत नाही. तर आता इथे अधिराज त्याच ठिकाणी बसलेला असतो. अम्मा आणि लवली तिथे येतात आणि मग लवली म्हणतो, की "अरे राजदा, आपली नित्या मॅडम घर सोडून चाललेली आहे, ती गाव सोडून चालली आहे." तेव्हा मग तो म्हणतो, की "जाऊ दे, त्यांना जिथे जायचे तिथे जाऊ दे. त्यांना थांबवण्याचा काय प्रयत्न करू, त्यांनी ठरवलंच आहे तर." अम्मा म्हणते, की "अरे पोरा, तुला माहीत असते का तिने तुझं घर का सोडलं आहे ते?" तेव्हा अधिराजला ती म्हणते, की "तुझ्या बहिणीचा जीव वाचावा, तुझ्या बहिणीला सोडून द्यावं म्हणूनच तिने घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्या असत्यात आणि तुझं घर सोडलं असतंय." अधिराज म्हणतो, की "मी हे नाही मानू शकत, की त्यांनी माझ्या घरासाठी घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्या." लवली म्हणतो, की "अरे राजदा, माझी शपथ, आपल्या मैत्रीची शपथ, तुझी शपथ मी कधी खोटी घेऊ शकतो का? अरे मी आईच्या, देवी आईची शपथ खरं सांगायलोय." तेव्हा मग अम्मा पण त्याच्या डोक्यावर हात ठेवून सांगते,
की आजवर मी कोणाची खोटी शपथ घेतली नाही. पोरा, तुझ्या डोक्यावर शपथ घेऊन सांगते की गौरीने तुझ्या कुटुंबासाठी हे घर सोडलं असतंय. तुझ्या कुटुंबावर कोणतेही संकट यायला नको म्हणूनच तिने सगळं सोडून ती चालली असते की रे. तुझ्यासाठीच, तुझ्या बहिणीसाठीच तिने हे सगळे केले असते. हे ऐकल्यावर आता अधिराजचे डोळे उघडतात. आता जो कारवाला असतो तो भाडी भरत असतो आणि नंतर मग कोल्हापूरला जायला गाडी निघते. आणि जेव्हा गाडी निघालेली असते तेव्हा नित्या त्याच गोष्टीचा विचार करत गाडीमध्ये बसलेली असते. अधिराज हा कशाप्रकारे सुरुवातीला तिला भेटला, अधिराज आणि नित्याची पहिली भेट, रेस्ट हाऊसवर झालेला त्यांची भेट, हे सगळ्या जुन्या गोष्टी नित्याला आठवत असतात. आणि त्या आठवणींनी नित्याच्या मनात काहूर उठलेले असते. तिला या सगळ्याचा खूपच त्रास होत असतो. नंतर नित्याच्या डोळ्यातनं पाणी वाहत असतं. ती विचार करत असते की हे कोल्हापूर सोडून मी आता जात आहे, पण या सगळ्यामधून मला माझं आयुष्य हे कायमचं मिळालेलं होतं, पण ते हरवलं. असा विचार ती करत असताना आता रडत असताना एक माणूस मध्ये येतो. तेव्हा लगेच ड्रायव्हर म्हणतो की राजदा, तू इथं मध्ये काय करतो? नित्या दरवाजा उघडून बाहेर येते आणि बघते तर समोर राज असतो. आता त्याला पाहिल्यावर नित्या म्हणते की अधिराज, तू इथे काय करतोयस? तेव्हा तो म्हणतो की काय करतोयस? मी तुम्हाला घेऊन जायला आलो आहे. तेव्हा नित्या म्हणते की नाही अधिराज, मी आता तुझ्यासोबत नाही येऊ शकत, मी निघाले आहे सोडून. तेव्हा अधिराज गुडघ्यावर टेकून हात जोडून म्हणतो की मला माफ करा, तुम्ही माझ्यावर खूप उपकार केलेले आहेत, पण एका शब्दानेही मला बोलून दाखवले नाही तुम्ही काय केले ते. नित्या म्हणते की अधिराज, त्याचा आता काही उपयोग होणार नाही. जोपर्यंत मी तुझ्या आयुष्यातून निघून जात नाही ना, तोपर्यंत तुझं आयुष्य व्यवस्थित होणार नाही आणि तुझ्या आयुष्यात आणि तुझ्या घरावर संकट येतील म्हणून मी निघून जाते. अधिराज म्हणतो की नाही, असं काही होणार नाही. तुम्ही माझ्या कुटुंबासाठी खूप केले आहे, त्याच्यामुळे प्लीज तुम्ही माझ्यासोबत चला. नित्या म्हणते मी जर सोबत आले तर पुन्हा तुझ्या कुटुंबावर संकट येईल. तेव्हा अधिराज म्हणतो की शब्द देतो मी तुम्हाला, कोणाच्याही केसालाही धक्का लागू देणार नाही. चला तुम्ही माझ्यासोबत हवे आहात. असं म्हणून आता अधिराज समोर नित्या हात बघते. त्यावेळेला नित्या अधिराजचा हात हातात घेते आणि आता दोघेजणही एकमेकांकडे बघत असतात. तेवढ्यातच कारमध्ये बसलेली सगळी जी पब्लिक असते ती अधिराजसाठी जोरजोरात टाळ्या वाजवायला लागते. आणि नंतर मग अधिराजच्या बरोबर जो समोर ड्रायव्हर उभा असतो तो पण गाडीतून बाहेर येतो आणि अधिराज आणि नित्यासाठी सगळेजण टाळ्या वाजवतात. अशा प्रकारे आता नित्याने अधिराजची माफी मागून तिला घरी येण्यासाठी मनवलेले असते आणि हे पाहून सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो. नित्या आता सगळ्यांकडे बघत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अधिराज हा नित्याकडे अगदी प्रेमाने बघून हसत असतो. नंतर आता इथे घरी तात्या आणि सावरी आलेली असतात. मात्र सगळं घर त्यांना सुनं वाटत असतं आणि तितक्यात विमल येते. विमल बाहेर आल्यावर त्यांना पाणी देत असते. तितक्यात पाहुणी छान साडी नेसून येते. पाहुणीला तशा अवतारात पाहून सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात आणि विमल म्हणते की काय गं, हे पाहुणे काय? तेव्हा ती म्हणते की आयडे, आज मला खरंच खूप आनंद झालेला आहे म्हणून ही साडी नेसली मी, आणि हा शालू ना मी मुद्दाम नेसलाय. माझ्या लग्नात बी मी हा शालू नेसणार आहे. मला खूप आनंद झालाय म्हणून हा शालू मी नेसलाय, असं सगळ्यांसमोर ती बोलून दाखवते आणि म्हणते की सगळेजण असे चेहरे पाडत बसू नका. सगळ्याजणांनी आता आनंदाचं वातावरण ठेवा. आपल्या घरात कार्य होणार आहे ना, लवकरच अधिराज आणि माझं लग्न होणार. तेवढ्यातच मग तिथे शालिनी येते आणि म्हणते की घाबरू नकोस पाहुणी तू, मी तुझं आणि अधिराजचं अगदी धूमधडाक्यामध्ये लग्न लावून देणार. आणि विमल म्हणते की मालकीनबाई या, तुम्ही बसा. तेवढ्यातच आता सगळ्या गप्पा गोष्टी सुरू असताना शालिनी म्हणते की जे का आता घरात घडले ते खूप चुकीचं घडलं आहे. नित्या घर सोडून गेली आणि तिनेही जे काही वागली तेही अगदी चुकीचंच होतं. पण एक काम करा, आता तुम्ही सगळं विसरून जा, मागच्या गोष्टी मागे टाकून द्या आणि नव्याने सुरुवात करायची आहे. आता पाहुणी आणि अधिराजचं आपल्याला लग्न करावं लागेल असं शालिनी म्हणत असते आणि म्हणते की आता सगळे आनंदी राहा, सगळं व्यवस्थित समजत आहे सगळ्यांना आणि त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका. मग आता इथे अधिराज आयडे असा आवाज देतो आणि त्याच्या आवाजाने आता विमल तर खूपच खुश होते आणि मागे वळून बघते तर समोर अधिराज असतो आणि अधिराज आल्याबरोबर ती देखील खुश झालेली असते. अधिराजला बघितल्याबरोबर पाहुणी शालिनी विमल खुश होतात. मात्र बाजूला त्याच्या नित्या येऊन उभी राहते. तेव्हा सगळेजण त्यांच्याचकडे बघत राहिलेले असतात. आता शालिनी जेव्हा नित्या अधिराजला एकत्र बघते तेव्हा तिचा मात्र धक्काच बसतो आणि पाहुणी तिथे बघतच राहते. ही इथे कशाला आली असं म्हणतच ती म्हणते. अधिराज आणि नित्या एकमेकांकडे बघत असतात. अधिराज आता सगळ्यांसमोरच नित्याचा हात हातामध्ये घेतो आणि तिला म्हणतो की चला आतमध्ये चला, आणि तिला तो आतमध्ये घेऊन येत असतो. शालिनी हे बघते आणि तिच्या पायाखालची आताच मात्र जमीनच हादरून जाते. अधिराजला सगळेजण अगदी संशयाने बघत असतात की नेमके सगळे काय झालेले आहे. मात्र आता नित्याने अधिराजच्या प्रेमाने पुन्हा एकदा बाजी मारल्याने शालिनीची हार झालेली असते
आणि पाहुणी म्हणत असते की अधिराज, तू हिला इथे पुन्हा कशाला घेऊन आला आहेस आणि ही नित्या इथे कशाला आली? तेव्हा अधिराज म्हणतो की हे त्यांचं घर आहे आणि ते त्यांच्या घरी पुन्हा येणारच आहे ना, नित्या मॅडमचं घर आहे हे. तेव्हा मग आता पाहुणी म्हणायला लागते की मी सांगते की नक्कीच हिने काहीतरी राजच्या मनामध्ये भरवलेलं आहे आणि ती चिडचिड करत असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्या आता कृष्णाची पूजा करत असते. कृष्ण जन्माची पूजा सुरू असते. त्याच वेळेला शालिनी मागून तिला दचकवते आणि शालिनी तिला म्हणते की घाबरलीस ना, घाबरलंच पाहिजे. आणि नंतर आता नित्या ही उभी असताना शालिनी तिच्याकडे अगदी रागाने बघत असते. त्याच वेळेला आता नित्या तिला म्हणते की तुमचा काळ आता पुन्हा परत आला आहे. कृष्णाने अवतार घेतल्यावर कंसाने कितीही काही क्रूर कृत्य केले तरीही कृष्ण हा एकदा तरी जन्म घेणारच. आणि तिकडे बघा असं म्हटल्यावर समोरून अधिराज येतो आणि त्याचं जयदीपचं रूप असतं. जयदीपच्या कपड्यांमध्येच आता अधिराजला बघितल्यावर शालिनीला धक्का बसतो. अधिराज म्हणतो की मी आता कृष्ण आहे आणि कृष्णाने आता नवा अवतार घेतला आहे. हे पाहिल्यावर सगळेजण घाबरतात. त्याच वेळेला मग आता नित्या शालिनीला म्हणते की घाबरलात ना, घाबरलंच पाहिजे. आणि शालिनी मात्र खूपच घाबरलेली असते. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.